दिघा स्थानकावर उद्धव गट आणि भाजपाची फलकबाजी। उद्धव गट आणि भाजपा गट यावेळेस आमने सामने आले होते आणि इथे जोरदार घोषणाबाजी झाली। दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव गट आणि भाजपा आमने सामने। उद्धव गटाचे खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत भाजपा विरोधात घोषणाबाजी यावेळेस करण्यात आली। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बऱ्याच महिन्यांपासून प्रतीक्षित असणाऱ्या दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मी सध्या याच दिघा रेल्वे स्थानकावरती आहे आणि आपण पाहू शकताय की एक श्रेयवादाची लढाई जी आहे ती या दिघा स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून पाहायला मिळाली। एकीकडे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी बॅनरबाजी केलेली आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देखील बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। एकूणच हा जो संपूर्ण दिघा रेल्वे स्थानक आहे हा बऱ्याच महिन्यांपासून प्रतीक्षित होता, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण स्थानकाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस या संपूर्ण उद्घाटन या ठिकाणी पार पडत होतं त्यावेळेस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची देखील झालेली पाहायला मिळाली। या ठिकाणी ठाकरे गट कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, दिघा।